स्वातंत्र्य झाली या महाराष्ट्रात आणि पॉलिटिकल अवेअरनेस लोकांमध्ये ज्या पद्धतीने आला, मला असं वाटतं की त्या सगळ्यांचा कुठेतरी राजकारण्यांना त्यांच्या अकाउंटेबिलिटी, त्यांचं उत्तरदायित्व जे आहे ते वाढवणार आहे आणि ते म्हणूनच पुढचे 6 महिने फार महत्त्वाचे आहेत. आणि आता कसं झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष पूर्ण केल्यामुळे त्यांनी एक बेंचमार्क ऑलरेडी करून ठेवलेला आहे. त्यातल्या ह्या 5 वर्ष त्यांना काहीच मिळालं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यात जबरदस्त ऊर्जा असणार आहे की त्या बेंचमार्कच्या कसं आपल्याला आणखीन पुढे जाता येईल. आणि 2.5 वर्ष जी त्यांना आता एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलेलं आहे, तर मला असं वाटतं त्याचं कुठेतरी एक सुरुवात आपण झाली असं म्हणू. परंतु केवळ इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय आता असू शकणार नाहीये. मला असं वाटतं सोशल म्हणजे पॉलिटिकली ते रिइन्स्टेट झालेले आहेत, परंतु आता महाराष्ट्रात गरज आहे की सोशली रिइन्स्टेट होण्याची. आणि भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात सोशल इंजिनिअरिंगचा एक प्रोसेस सुरू करावा लागेल. ते काम मला असं वाटतं की मुख्यमंत्री पद सांभाळताना प्ले फील्ड ही त्यांची असणार आहे की तिथे त्यांना मंत्रालयाच्या बाहेर जाऊन सुद्धा हे काम करावं लागणार आणि ते फार महत्त्वाचं असणार आहे. ते दिसतंय तेवढं सोपं नाही. किंबहुना एकनाथ शिंदेनी वर्षाचे सगळे दरवाजे उघडे करून दिले. आपण बघतोय की तिथे ऍक्सेसिबल ते खूप झाले. जनता दरबार स्टाईल पॉलिटिक्स त्यांनी वर्षा सगळ्यांसाठी उघडं केलेलं आहे. मी सहज विचार करत होतो की देवेंद्र फडणवीस काय काय करतील. सरकार आपल्या दारी वगैरे ते आहेच त्यांचे चालू, परंतु मला असं स्वतःला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची कॅपॅसिटी आणि त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे, तर त्यांनी मोदींनी जो एक प्रयोग केला होता की जी मन की बात जे आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर त्यांनी दर महिन्याला काहीतरी संवाद साधला तर एखाद वेळेला बऱ्याच गोष्टी त्यांना समजतील आणि जे एक थोडंसं कनेक्ट झाला आणि तो थोडासा डिस्कनेक्ट झाला होता, तो डेलिबरेटली झाला होता, पॉलिटिकली झाला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना बऱ्यापैकी बरंच ते त्या क्षेत्रात काम करावं लागणार आहे. नक्कीच. मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्व गुणांची पण कसोटी लागेल, कारण आधी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून त्यांचं खूप कौतुक झालं, पण आता एवढ्या सगळ्या कल्याणकारी योजना दिल्यानंतर बजेटवर खूप कसरत होईल की गुंतवणूक पण करायची सरकारला आणि बेनिफिट पण द्यायचे. अशा वेळेला एक राजकीय नेता म्हणून तुम्ही जेव्हा मॅच्युअर होता तेव्हा लोकानुनयाकडनं लोकांना एकनाथ शिंदे आता निघालेले आहेत, त्याच्यामुळे 3ही नेते आपापल्या निवासस्थानावरून रवाना झालेत. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ अजित पवार देवगिरीवरनं निघाले आणि आता वर्षावरनं. मला एक विचारायचं तुम्हाला तिघांना पण, या क्षणी म्हणजे वर्षातनं त्यांनी तो उंबरठा ओलांडलाय, पाऊल बाहेर टाकलाय, काय भावना असतील त्यांच्या मनातल्या? मला स्वतःला असं वाटतं, जसं बल्लाळ मगाशी म्हणाले की ठाणेकर आहेत, ते त्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यामुळे ते त्याच्यातली व्यक्ती नाही आहे ती. आणि ह्या माझा वैयक्तिक सुद्धा थोडासा असा अनुभव आहे की उमरा बाहेर ठेवला किंवा उमऱ्यात आलो, याच्या पलीकडे आता हे सगळं गेलेलं आहे. नाही, पण एक इमोशनल असं ज्ञानदा म्हणते तसं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून शेवटचं तुम्ही उमरा ओलांडलेला आहे. हा, कारण आता ते जेव्हा आज जातील तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री नसतील, काळजीभाऊ सुद्धा नसतील. मला असं वाटतं ज्ञानदानी अतिशय अचूक हे केलेलं. आणि मी पहिल्यापासून सांगतोय की शिवसेना पॉलिटिकल पार्टी जरी असली तरी ती इमोशनल पार्टी जास्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड आणि एकनाथ शिंदे फार स्वतः इमोशनल आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या मनात यावेळी खूप वेगवेगळे विचार आले असतील. अर्थात ते इतके आता 2.5 वर्षात पण खूप बदलले असणार, कारण आम्ही जरी ठाणेकरून त्यांना पाहिलं तर त्याची सुरुवात पाहिलेली आहे, पण 2.5 वर्षात त्यांनी पण बरंच महाराष्ट्र पाहिलेलं आहे. परंतु डेफिनेटली हा क्षण फार महत्त्वाचा असतो आणि खास करून आपण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वर्षात त्यांनी सोडलं होतं त्यावेळी आपण ते दृश्य पाहिली होती आणि आजची दृश्य मला वाटतं कॉन्ट्राडिक्टरी आणि कॉन्ट्रास्ट. दिग्गज मंडळी शपथविधीसाठी याला सुरुवात झाली आहे. सचिन तेंडुलकर आपल्याला दिसतात की भारतरत्न सचिन तेंडुलकर कुटुंबियांसह उपस्थित आहे आणि अर्थातच खूप मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा या माध्यमातून केलं जाईल. आपण पुन्हा एकदा म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या पण भावनांबद्दल आपण बोलायला पाहिजे की सागरवरनं बाहेर पडताना त्यांच्या मनात किती लाटा उचंबळून आलेल्या असतील. त्यापेक्षा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून खाली उतरले त्यावेळेला त्यांच्या भावनांचं काही आपण तशी कधीच चर्चा झाली नाही. हे जे आता सारखं जे भावनिक केलं जात आहे ना शिंदेना, सगळा तो प्रकार हा केवळ आणि केवळ घडवलेला आहे. भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस म्हणजे कोण फडणवीस साहेब ज्या वेळेला उतरले खाली, कसलीच ही भावनेची चर्चा नाही झाली. हा जो सगळा नॅरेटिव्ह सेट केला जातोय ना तो केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये काहीतरी भडकाव व्हावं हा दृष्टिकोन आहे.
याच्यामध्ये मीडियाने किती सामील व्हायचं किंवा सामान्य लोकांनी किती सामील व्हायचं हा ज्याचा त्याचा विचार आहे. पण ज्या वेळेला फडणवीस खाली उतरले 5व्या मिनिटाला एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. म्हणजे आपणच वाढवतोय ते. किंवा एक राजकीय संकेत असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणं म्हणजे कमीपणाचं समजणं. पण हे सगळे संकेत क्वेश्चन केले जाऊ शकतात. आपण नवीन युगात जात असताना ते उपमुख्यमंत्री म्हणूनही खूप इम्पॅक्ट करू शकतात. महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेसेना परफॉर्मन्स दाखवून आपली जागा पुन्हा हक्काने स्थापित करू शकते. त्याच्यामध्ये एक पक्ष सुद्धा त्यांना चालवायचा. आता ते म्हणतात की मला संघटक म्हणून काम करायचंय, पक्ष वाढवायचा. त्यांच्या समोरचं हे टार्गेट असं नाहीये की ते एकदा त्यांनी 57 आमदार आणले आणि म्हणजे संपलं असं. त्यांच्या आव्हानं त्यांना माहितीच आहे. मला वाटतं केतकर म्हणतात ते त्यात बरंचसं तथ्य आहे. आपण तर अमेरिकेत बघतोय ना की 4 वर्षांपूर्वी ट्रम्प बाहेर पडले तर पुन्हा जाणारच आहेत. पण मला असं वाटतं हा जो आहे ना हा राजकारणात हा सगळा प्रकार होत राहतो. त्याचं एक आहे की त्याच्यात ती सुद्धा एक व्हॅल्यू आहे. कारण की शेवटी आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत. देवेंद्र फडणवीस यांचं त्यावेळेचं दुःख जे आहे ते सगळ्यांना माहितीच होतं. मूलतः आपण भावनिक विचार करणार आहोत. राजकारण म्हणून तुम्ही मतदार म्हणून पत्रकार सगळेच असतात. इव्हन एक गोष्ट बोलली पाहिजे. आता जर आपण वर्षाबद्दल बोलतोय तर पत्रकार म्हणून सुद्धा मी जे अनुभवलं, वर्षा हे निवासस्थान खऱ्या अर्थानं मला विलासरावांच्या पासून मी मुख्यमंत्री कळतात आणि वर्षावर आपण पत्रकार म्हणून जातो. गावली 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 मुळमायची मुळी आम्ही आंब्याचे गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी. गोलंबाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा यादी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोलांबाबाईचा रेणुका देवीचा भोल जगदंबेचा. धन्यवाद धन्यवाद. त्यांना किती ट्रोल केलं गेलं. मी पुन्हा येईन असं ते जेव्हा म्हणाले महाराष्ट्र घडवायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल केलं गेलं. ते आले. मला तो मुद्दा पुढे न्यायचा आहे केतकर सरांकडून. आजचं राजकारण बदललेलं आहे. आता गव्हर्नन्सला महत्त्व आलेलं आहे. रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स आता लोकांना हवा आहे. फडणवीसांचं कॉर्पोरेट कल्चर आणि त्यांचं रिझल्ट देण्याच्या बद्दलचं बघा, समृद्धी महामार्ग त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की एखादा प्रोजेक्ट ठरवला तर तो पूर्ण होऊ शकतो. अशक्य वाटणारा प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता. हे फडणवीसांनी त्यांच्या नेतृत्वाची ती चुणूक दाखवून दिली. तुम्हाला वाटतं की यापुढे ह्या इतक्या जेवढं मोठं मॅन्डेट आहे तेवढ्या अपेक्षा लोकांच्या आहेत आणि तेवढं रिझल्ट द्यावा लागणार. कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी